बरोबर दोस्तीचा हात पुढे केला आणि सतत पाकिस्तानने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. आज उरीसारखा हल्ला झाल्याच्या नंतर जेव्हा सोशल मीडियावर पाकिस्तानचे कलाकार आनंदोत्सव साजरा करतात, आज आपले जवान 18 जवान जेव्हा शहीद झाले त्यांच्या घरात त्यांचं अख्खं घर उद्ध्वस्त झालं. इतर जे काय आधी हल्ले झाले असतील, लहान लहान मुलं मारली गेली आहेत, चांगले आपले पोलीस ऑफिसर शहीद झाले. एवढं असताना आपण पाकिस्तान बरोबर दोस्ती करायची, त्यांचे शोज टी व्हीवर बघायचं. मला असं वाटतं की ह्याचा विरोध आम्ही याच्या आधी केला आहे. 48 तासाची मुदत दिल्याच्या नंतर सगळे पाकिस्तानी कलाकार निघून गेलेत आणि ह्यापुढे देखील त्याच तीव्रतेने हा विरोध कायम राहील. जसं आपले चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर बोलले, तुमचा सगळ्यांचा आभार मानते. तुमच्यासोबत मला अजून संपूर्ण देशाचे जनतेचे आभार मानायचे आहेत. सोशल मीडियावरती आम्ही बघितलं आहे की 70%च्या वरती लोकांनी ह्या आमच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. आमची जी भावना होती त्यांनी तीच भावना समोर व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे मला कुठेतरी वाटतंय की आपलं आंदोलन नक्की यशस्वी झालेलं आहे लोकांमुळे, तुमच्यामुळे. जसं अमेय बोलले, हा आंदोलन इथे थांबत नाही. सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की पुढे आता फवाद खान गेला म्हणजे आंदोलन संपलं असं नाही होत. आमचं टार्गेट फवाद खान नव्हता. फवाद खान गेला, पडून गेलं, ते सगळं ठीक आहे, पण आजही आम्ही त्याच भूमिकेवरती ठाम आहोत की आम्ही कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला किंवा कुठल्याही पाकिस्तानी, मग तो कमेंटेटर असो की तो स्पोर्ट्समॅन असो, आम्ही भारतात आपल्या राज्यामध्ये काम करायला देणार नाही. आणि कुठेही ते इथे आले की त्यांनी पहिलं आपल्या जे सरकार आहेत त्यांनी आमच्या समोर त्यांचे डॉक्युमेंट्स ठेवावे की कुठल्या विजावरती ते आलेले आहेत, कुठल्या डॉक्युमेंट्सवरती ते आलेले आहेत, मग आम्ही त्यांना इथे काम करायला करण्याचा विचार करू. पण तरी पाकिस्तानी इथे काम करू शकत नाही, अशीच आमची भूमिका आहे. लोकांनी खूप समर्थन दिलेलं आहे आणि लोकांचा असा विचार आहे की पुढे जे करण जोहरची फिल्म आहेत, ए दिल है मुश्किलच आहे ना, ती रिलीज होऊन द्यायची नाही. कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहे आणि इथे रईस तर अजून रिलीज कधी होणार हे आपल्याला माहिती नाही आहे. पण अजून एक असं जे करण जोहरचे पाठोमाग सगळे आता वरुण धवन असो की सुशांत सिंग राजपूत असो, हे सगळे जे कलाकार बोलायला लागले आहेत की पाकिस्तानी आर्टिस्टनी तुमचं काय केलं, पाकिस्तानी आर्टिस्टनी आतंकवाद केला आहे का, ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का. तर मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की जे आपले उरी अटॅक मध्ये ते जवान होते ते काय करत होते, ते झोपून उठले होते ना आणि त्यांच्यावरती हल्ला झाला. तर त्यामुळे आज भूमिका अशी आहे की हे जे स्पोर्ट्स आहे किंवा हे आपलं फिल्म्स आहेत, कल्चर आहेत, ते देशाच्या पुढे नाही. हे फिल्म इंडस्ट्री आहे, त्यांनी असं समजू नये की ते काही वेगळे आहेत, ते अजून आपल्या देशामध्ये आहेत. आणि जे पाकिस्तानी कलाकार आहेत ते पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्या पाकिस्तानच्या नागरिकांना ह्या भारतात काम करायला मिळणार नाही, ते इथे येऊ शकत नाही. रईस आणि ए दिल है मुश्किल दोन चित्रपटाबद्दल तुम्ही म्हणता रिलीज होऊ देणार नाही, पण ते पोस्ट प्रोडक्शनमध्ये पिक्चर आहे आणि जे प्रोड्युसर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की इट इज नॉट पॉसिबल की ते त्यांचा सीन कट करू शकतील किंवा फिल्ममध्ये त्यांचा जो पार्ट आहे, रोल आहे, ते बाहेर काढू शकतील. नाही, पण आमचा विषय आम्ही अगदी क्लिअर आहोत. आमची करण जोहर बरोबर किंवा शाहरुख खान बरोबर वैयक्तिक काही आमची दुश्मनी नाही आहे, पण आमचा विरोध हा पाकिस्तानी कलाकाराला आहे म्हणून त्या चित्रपटाला. तर आम्ही पाकिस्तानी कलाकार असलेला त्यांचे जे काही चित्रपट आहेत ते आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. आणि जर त्यांचं धमक असावी तर त्यांनी ते रिलीज करावं ना. विषय असा आहे, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, हे आपल्याला अजूनपर्यंत हे कोण मांडत नाही आहे. ही जी कोण लोक सपोर्ट करताय या पाकिस्तानी कलाकारांना, तुम्ही तो विषय समजून घ्या की आपण जेव्हा परदेशी जातो एखाद्या कामासाठी तेव्हा आपण वर्क विजावर जातो, बरोबर आहे. इथे जी लोक येतात पाकिस्तानी कलाकार, त्यांना आपल्या हिंदुस्थानामध्ये वर्क विजा मिळत नाही. पाकिस्तानसाठी कायदे वेगळे आहेत. ते टुरिस्ट विजावर येतात आणि टुरिस्ट विजावर तुम्ही आपला देश धरून जगभरामध्ये टुरिस्ट विजावर तुम्ही काम
करणं सोडा, तुम्ही काम शोधू देखील शकत नाही. म्हणजे ह्यांना आपल्या सिस्टमची, गव्हर्नमेंटची भीती जळलेली नाही. पण आता मग प्रोड्युसर आणि फिल्म वापर करणं त्यांची चुकी आहे. हो, पण त्यामुळे हे बंद गव्हर्नमेंटची चुकी नाहीये का? सरकारबद्दल, पोलीस प्रशासनाबद्दल भीती नाहीये. आज एखादा आज मागे हेडली आला, हेडलीने ते रेकी केली. आज एखादा कलाकार पाकिस्तान इकडे येतो कलेच्या नावावर, टुरिस्ट विजावर, जर का असा एखादा कलाकार कुठला आला, त्यांनी रेकी केली, परत गेला, इथे काही हल्ले झाले, काही झालं, याची जबाबदारी कोण? हे जे आता जे तोंड उघडत आहेत हे बोलतील का? आज पुढे महेश भटांचे सारखी लोक जे पॅरिस आणि इतर हल्ल्यांवर जे शोक व्यक्त करतात, नक्की करायला पाहिजे. तो पण हल्ला झाला, तो पण निंदनीय आहे. पण जेव्हा आपल्या देशामध्ये हल्ला होतो तेव्हा हे कलाकार तोंड बाहेर काढत नाहीत. आपल्याकडचे महेश भटसारखी लोक तोंड बाहेर काढत नाहीत. नाही, मला असं वाटतं इथे तर डॉक्टर सुभाषचंद्र गोयलनी स्टेटमेंट दिलं आहे की त्यांनी हे जे पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांना विनंती केली होती की तुम्ही उरी अटॅक नंतर तुमचं थोडंसं काहीतरी एक ह्या टेररिस्ट अटॅकला तुमचा विरोध दाखवा. या लोकांनी नाकार दिलं, काही केलं नाही. आणि त्यांचे असे व्हॉट्सॲप आहेत, पॅरिस अटॅक झाल्यानंतर त्यांनी सगळीकडे त्यांचं एक ट्विट केलेलं आहे की शॉकिंग पॅरिस अटॅक, आमची सिम्पथी आहे. हे सगळं तुम्ही पॅरिस अटॅक, सिरिया अटॅक बद्दल बोलू शकतात, पण भारतात राहून जिथे तुम्हाला मान सन्मान मिळतो, पैसा मिळतो, त्यांच्या लोकांबद्दल तुम्ही काही एक ट्विट नाही करू शकत. मग त्यांना कुठल्या हक्काने इथे यायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे? Gone yesterday, your party workers had gone yesterday to Karan Johar's office to submit a letter asking him to stop the release of the movie. But you're saying that your Andolan is still continuing despite the fact that Fawad Khan is not in the country. What I would like to know is what shape is your Andolan going to take against this particular movie, Ae Dil Hai Mushkil, because it's about to release it within a month. See, we are opposing all films that have Pakistani artists. It is not only Ae Dil Hai Mushkil. Here, if we are talking about one film which is ready, then there is another one which is ready and in post production. There is another third one which is half ready, half in yet to be done. So there is no cut-off line like that. So here we are opposing all films which have Pakistani artists in them. We will not allow the release of these films. When you say you will not allow the release, what exactly are you intending to do? We will not allow it to be released in the theaters. या भूमिकेनंतर पाकिस्तानमध्ये MS धोनीचा जो चित्रपट आहे तो प्रदर्शित न होऊ देण्याबद्दल भूमिका घेतल्याचा एक मेसेज पण MS धोनीमध्ये का MS धोनी नाही, तो विषय वेगळा आहे. MS धोनीमध्ये कोणी पाकिस्तानी कलाकार नाही आहे. अहो, पाकिस्तानमध्ये आपले चॅनल्स सगळे तिथे बॅन केले. आपण त्यांना पायगड्या घालतो. पाकिस्तानमध्ये आपले कुठलं चित्रपट प्रदर्शित होऊन देतात? कबीर खानला कसली वागणूक, कशी वागणूक मिळाली होती हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे काय नवीन नाही आहे. हे जे करतायत ते आधीपासूनच करत आले आहेत. आपले पिक्चर तिथे ब्लॅक मध्ये दाखवतात, इल्लीगल आहेत. कसं आहे, मुद्दा असा आहे, सतत आमच्यावर टीका होते की तुम्ही कलेच्या आणि ह्याच्यामध्ये त्या कलेला बाउंड्रीज नाही वगैरे. आपण त्यांच्या कलाकाराला इकडे मान द्यायचा, सन्मान द्यायचा. आणि आपले कलाकार जेव्हा तिकडे जातात तेव्हा ते कुठल्या पद्धतीने स्वागत होतं हे बघितलं ना. आपण आता कबीर खानचं काय झालं एअरपोर्टवर, किंवा सोनू निगमच्या शोच्या बाहेर कसा ब्लास्ट झाला ते. इथे एक अजून नाव राहिलं, राजू श्रीवास्तवनी त्याचा शो कॅन्सल केलेला ह्या मुद्द्यामुळे. राजू श्रीवास्तवला पण धन्यवाद, अभिजित भट्टाचार्यला पण धन्यवाद. इथे आपण जे बोलतो की कला, कल्चर हे सगळं आपण वेगळं ठेवायला पाहिजे. ह्याच्यानी जरा दोन मुलकं एक जवळ येऊ शकतात. तर गेले 10 वर्ष काय होतोय, आपण सगळे प्रयत्न करतोय ना. आणि वेगवेगळे चॅनल आले, फिल्म झाले, हे सगळे आर्टिस्ट आले. 10 वर्षामध्ये परिस्थिती अजूनही खराब झालेली आहे, सुधारणा झालेली नाही आहे. त्यामुळे आत्ता परत हे आपण रिस्क नाही घेऊ शकत. गेले 1.5 वर्षामध्ये 5 मोठे हल्ले झालेले आहेत. त्यानंतर उरीनंतर मला नाही वाटत लोकांची तशी भावना आहे. आणि आपल्याला कुठेतरी लोकांच्या भावनेचं कुठेतरी कदर केली पाहिजे. आणि आपल्याला ही भूमिका आमची ठाम आहे.
आम्ही तुम्ही असा दावा केला की तुमच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर म्हणजे 48 तासाचा जो इशारा दिला त्यानंतर सगळ्या पाकिस्तानी कलावंतांनी देश सोडलेला आहे. तर अशी काही तुमच्याकडे माहिती आहे का की किती पाकिस्तानी कलावंत या देशात होते, विशेषतः बॉलिवूडमध्ये आणि सिरियलमध्ये कामं करत होते आणि तुमच्या आंदोलनानंतर ते निघून गेले, अशी काही तुमच्याकडे यादी आहे का? मला असं वाटतं की आणि समजा जर असे पाकिस्तानी कलावंत पुन्हा जर सिरियल्स आणि चित्रपटात काम करताना आपल्याला आढळले तर मग तुमची पुढची काय? मला असं वाटतं की आम्ही जेव्हा 48 तासाची त्यांना मुदत दिली होती की 48 तासाच्या आत तुम्ही देश सोडून म्हणजे मुंबई सोडून महाराष्ट्र सोडून हा देश सोडून तुमच्या पाकिस्तानात चालतं वापरून, त्याच्यानंतर काही जण लगेचच गेले, काही जण आधीच गेले होते आणि काही जणांना फ्लाईटच्या कारण आमच्याकडे तशी माहिती होती आम्ही त्याच्यावर होतो, तर काही लोक दुबई मार्गे गेले. पण असे कोण आहे तुमच्याकडे यादी आहे? आहेत ना, म्हणजे मला असं वाटतं की कॉमेडी नाईट्स बचावमधले कलाकार आहेत, काही त्या चित्रपटामध्ये आलेले ते कलाकार आहेत, काही कॉमेडी काही सिंगर्स आहेत. नाही, काल आम्ही ओशिवारा पोलीस स्टेशनला होतो. ओशिवारा पोलीस स्टेशनची माहिती आहे की 4 पाकिस्तानी कलाकार जे त्या भागात राहत होते ते 2 दिवसापूर्वी गेले आहेत. आणि तुमचा दुसरा प्रश्न जो असा आहे की आता ते सगळे गेलेले आहेत आणि जर का ह्याच्यापुढे परत आले तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्यापुढे आता तर सगळे गेलेले आहेत पाकिस्तानला, हिंदुस्थान सोडून, पण जर का तरीसुद्धा कोणी त्यांना जे कोण निर्माते इकडचे असतील बॉलिवूडमध्ये कोणी असतील त्यांनी जर का त्या परत पाकिस्तानी कलाकारांना इथे बोलवलं आणि काम करून घेतलं, त्या पाकिस्तानी कलाला देखील चोप पडेल आणि तो जो कोण प्रोड्युसर असेल त्यालाही चोप पडेल. पण मीरा ऍक्टर ही उत्तर भारतामध्ये शूटिंग करते असं आता सांगण्यात येतं. नाही जर कोण हिंदुस्थान एकही कलाकार नाही, हिंदुस्थानमध्ये आत्ता पाकिस्तानी कलाकार नाही. आता या बॉलिवूड आणि भारतात एकही पाकिस्तानी कलावंत काम करत नाही करत. आपण असं नाही, मग आपण एक असं करूया का, आपण एक ते जाहिरात करूया की पाकिस्तान कलाकार दाखवणे 1 लाख रुपये मिळवा. तुम्ही तुमच्या पक्षाकडून कॅम्पेन करता? काय कॅम्पेन नाही करते, सांगतो तुम्हाला नाही आहे कलाकार, कारण मला माहिती आहे, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहशत आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना माहिती आहे की जागा थांबले असते तर त्यांचं काय झालं असतं ते. आणि त्यांना हे जे कोण निर्माते आहेत हे जे अशा कलाकारांनी ते आणतात अशा काही अनेक शोजमध्ये, बरं ती मला एक गोष्ट क्लिअर का करायची आहे, असे अनेक निर्माते आहेत, असे अनेक चॅनल्स आहेत की ते मुद्दामून अशा पाकिस्तानी कलाकारांना आणतात जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण विरोध करेल आणि मग जी काय पुढची त्यांची होईल ती पब्लिसिटी होते ती. एक सेकंड इथे एक शेवटचा मुद्दा. मला असं कळलंय की काल आपले सुधीर मुनगंटीवार त्यांनी पण ह्या भावनेचं ह्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. मला फक्त या सरकारला एकच सांगायचं आहे की जेव्हा उरी अटॅक झालं त्यानंतर सरकारनी काहीही एक शब्द ते बोलले नाही. मनसेनी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा लगेच पाकिस्तानी कलाकारांना त्यांनी सिक्युरिटी देऊन टाकली आणि आता मुनगंटीवार ह्या सगळ्या भूमिकेचं आंदोलनाचं समर्थन करतायत. तर त्यांना फक्त एकच विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्रीला सांगावं की पुढच्या वेळी पाकिस्तानी कलाकार आले तर त्यांना बाहेर ठेवा आणि इथे सिक्युरिटी देऊ नये, हीच आमची एक विनंती आहे त्यांच्याकडनं. अहो आम्ही गेले अनेक वेळा कित्येक वर्ष आम्ही पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधामध्ये आम्ही अनेक वेळा सातत्याने, म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, आता बीजेपी सरकार आहे, प्रत्येकाला निवेदन दिलेली आहेत आणि जर का निवेदन देऊन म्हणजे तुम्ही आमच्या सतत टीका होते की तुम्ही गुंडगिरी करता, तुम्ही तोडफोडची भाषा करता, चोपदी भाषा करता, पण जर का सरकारला निवेदन देऊ जर का कळत नसेल, जर का पाकिस्तानी कलाकार टुरिस्ट विजा घेऊन काम करत असतील आणि जे इलिगल आहे आणि त्यांच्यावर कारवाई न होता का आमच्यावर कारवाई होत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी नाही. हो आम्ही नाही सांगत, म्हणजे ते त्यांचेच मंत्री आहे ना, त्यामुळे त्यांच्याकडनं निरोप पाठवतोय. त्यांचे मंत्री आमच्या भूमिकेचं समर्थन करताय तर त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीला सांगावं, हे निरोप देतोय त्यांच्या माध्यमातून. 2009 मध्ये वेकअप सीट 2009 मध्ये जेव्हा वेकअप सीट आलेला तेव्हा त्यांनी बॉम्बे यूज केलेलं करण जोहर, तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही परत तेव्हा ते आंदोलन केलं आणि मग परत ते म्हणाले ठीक आहे मी माफी मागतो, त्यांनी डिस्क्लेमर केले बॉम्बे यूज नाही करणार. बरोबर. परत जर करण जोहर यांनी बोलले की आता पिक्चर चालू झालेलं आहे, यावेळी मनसे परत हे करेल का? नाही, आम्ही पाकिस्तानी कलाकार विरोधी आंदोलन जे आमचं आहे ते प्रचंड आम्ही तीव्रतेने करणार आहोत. याच्यामध्ये
इनफॅक्ट गेले 4 दिवस आम्हाला भेटण्यासाठी अनेक आम्हाला मार्गाने आला की आम्हाला भेटायचं आहे. आम्ही कोणाला भेटलो नाही. तर काय आम्हाला असेच काय प्रकारचे स्टंट करायचे असतं तर आम्ही नक्की भेटलो असतो. आणि सलमान खाननी राजसाहेबांना फोन केलेला नाही आहे, हे पण ऑन रेकॉर्ड सांगतो. खूप फोन येतात की असं काही नाही. आणि कोण माझं म्हणणं आहे की सलमान खान जो आहे तो मित्र आहे, मैत्री वेगळी, आमचं अंतर वेगळं, देशभक्ती वेगळी. Sorry? No, not at all. Karan Johar comes on the negotiating table and says No compromise on this issue. no compromise. No. अच्छा, हिंदी में बोलूया. पाकिस्तानी कलाकारांच्या आधी तुम्ही कपिल शर्माचा ते एक प्रकरण हातात घेतलं होतं, तर त्या प्रकरणात पुढे काय फॉलो म्हणजे त्यांचं अगेन्स्ट 2 FIR लॉन्च झालेले आहे MRTP आणि मॅनग्रोव्हच्या ॲक्ट खाली. त्यांचं ते सध्या इथे नाही आहेत. आता ते जिथे आहेत त्यांना शोधून त्यांना अटक करण्याच्या मार्गावर आहोत. पण आपली ही भूमिका होती की त्याचं सेट किंवा त्याबद्दलचे सगळे पुरावे आपल्याकडे आले आहेत ते तुम्ही सार्वजनिक करा. सगळ्यावर काम कपिल शर्माच्या विरोधामध्ये किंवा त्यांनी जे जे काही इलिगल गोष्टी केलेल्या आहेत, मग त्याचं जुनं घर असो, त्याचा सेट असो, त्याचं ऑफिस असो आणि त्याचं नवीन घर असो, ह्या सगळ्याच्या माहिती आम्ही गोळा करतो. लवकरच आपल्याला दिसेल की त्याच्या विरोधात FIR लॉन्च दुसरं झालेली माझी आहे. यांनी जो विषय काढला MS धोनीचा, तो विषय आमचा असा होता की MS धोनीचा हा जो चित्रपट आहे हा हिंदीमध्ये पण येतो आणि मराठीमध्ये पण येतो. तो 30 सप्टेंबरला रिलीज होतो. तर आमचा विरोध होता हा मराठी डब करून रिलीजला. आणि आमच्या विरोधाच्या नंतर, आमच्या पत्राच्या नंतर आणि आमच्या इतर काही प्रकारच्या आंदोलनाच्या नंतर त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की ते मराठीमध्ये तो MS धोनी चित्रपट करणार नाही. हिंदी में यही विषय पर फक्त एक मुद्दा की कपिल शर्मा म्हणतात तुम्ही काही त्याचा पत्ता लागत नाही, तुम्ही त्याला काम करून देणार आहात का? काय त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल कपिल शर्मावर, पण जो तुम्ही काही स्टँड घेतलेला आहे यापुढे तुम्ही कपिल शर्माच्या आमचा मुद्दा असा होता की त्यांनी मनसेच्या पदेकरचं नाव दिलं होतं. तर आमचा मुद्दा असा होता की तू मनसेच्या पदेकरचं ते नाव सांग. पण त्याने सांगितलं नाही. त्याचं म्हणणं जे होतं ना ते त्यांनी असं म्हटलं होतं की जो PMCचा अधिकारी माझ्याकडे आला होता की हे तुम्हाला मी इलिगल करून देतो, त्यांनी मला सांगितलं की मला 5 लाख रुपये द्या. त्याच्यानंतर मी म्हटलं 5 लाख रुपये, कपिल शर्माने असं म्हटलं 5 लाख रुपये एवढे का? तर त्याच्यावर त्या PMC ऑफिसरचं उत्तर होतं की नाही 5 लाख रुपये, कारण की आम्हाला मनसे आणि अजून एका पक्षाचं नाव घेतलं, त्यांना देखील आम्हाला शिवसेनेला त्यांना देखील आम्हाला सेटल करावं लागतं. तर आमचं त्याच्यावर योग्य वेळ उद्या तुम्हाला ह्याच्यावर सगळी उत्तर आम्ही देऊ. कपिल शर्माला मनसेकडून काही दोघांना म्हणजे का धोका नाहीये म्हणजे FIR आम्हीच लॉन्च करून घेतली. आता त्याला कशी अरेस्ट होईल ते पण बघून घेऊ. चलो ठीक है, हिंदी में जानना चाहेंगे कि जो आपने मुद्दा उठाया था उस मुद्दे के बाद में शायद कोई पाकिस्तानी कलाकार नहीं, ऐसा आप दावा कर रहे हैं, क्या जानकारी आपके पास? नहीं, ऐसा दावा नहीं है. मुझे पता है कि आप भी इसके ऊपर इंफॉर्मेशन निकाल सकते हो. पाकिस्तानी कलाकार जो हमने 48 घंटे का उन्होंने अल्टीमेटम दिया था उनको, उसके बाद पाकिस्तान का कोई भी कलाकार यहाँ पे अभी नहीं है. और ये आंदोलन इसके आगे भी वही तीव्रता से होगा. और जो कोई भी यहाँ के जो प्रोड्यूसर्स हैं, मैं उनको बोलना चाहता हूँ कि अगर आपने मन से विरोध करती है और उसकी बाद में आपको पब्लिसिटी होगी ऐसा सोच के, अगर आपने कोई भी पाकिस्तानी कलाकार को या कोई भी किसी भी कला क्षेत्र में हो, आपने उनको यहाँ पे काम दिया, तो आपके विरोध में भी उतना ही आंदोलन होगा जितना कि उनके विरोध में हम उनको पीटेंगे. जो भी पाकिस्तानी कलाकार अभी यहाँ पे दिखेगा उनको पीटेंगे. करण जौहर की फिल्म को लेकर क्या स्टैंड है? आपने कहा पाकिस्तान के विरोध में जो पाकिस्तानी कलाकार के जो विरोध में हमारा स्टैंड है, उस विषय को लेके हम वही तीव्रता से आंदोलन करेंगे. और कोई भी पाकिस्तानी कलाकारों को लेके यहाँ पे फिल्म रिलीज नहीं होगी. हमें किसी भी किसके साथ भी हमारा पर्सनल कुछ दुश्मनी नहीं है, पर पाकिस्तान कलाकार को लेके है. और मैं उन प्रोड्यूसर्स का अभिनंदन करना चाहता हूँ, मैं उन कलाकारों का अभिनंदन करना चाहता हूँ जिन्होंने इस विषय को लेके महाराष्ट्र नवनिर्माण सेना की भूमिका को, राज साहब ठाकरे की भूमिका को जिन्होंने समर्थन किया. और सम्मानित डॉक्टर सुभाष चंद्र गोयल साहब जिन्होंने अपने जी जिंदगी चैनल पे जो पाकिस्तानी शोज चलते हैं उन्होंने वो बंद किया. मैं डॉक्टर सुभाष चंद्र गोयल सर का भी शुक्रगुजार हूँ, उनको भी अभिनंदन करना चाहता हूँ. मैं उसके बाद पहला निरानी जी का अभिनंदन करना चाहता हूँ
राजू श्रीवास्तव जी का अभिनंदन करना चाहता हूँ, अभिजीत भट्टाचार्य जी का अभिनंदन करना चाहता हूँ। ऐसे लोग, कई सारे लोग हैं जिन्होंने इस मुद्दे को लेके, इस विषय को लेके देश हित के बारे में हमारा समर्थन किया, हमें सपोर्ट किया और पाकिस्तानी कलाकारों का विरोध किया। आप जानना चाहेंगे रईस और ए दिल है मुश्किल, ये दोनों फिल्मों को आप रिलीज होने नहीं देंगे ऐसा आप कह रहे हैं, लेकिन प्रोड्यूसर का कहना है कि फिल्म पोस्ट प्रोडक्शन में है, इसमें उनके रोल को या जो बड़ा रोल होगा उसको रिप्लेस करना एक मुश्किल होगी। आज सबसे पहले मैं आप सबका धन्यवाद करती हूँ और लोगों का धन्यवाद करती हूँ। आज सोशल मीडिया में ये दिख रहा है कि 70% से ज़्यादा लोगों ने इस भूमिका का समर्थन किया है, मनसे का समर्थन किया है, क्योंकि आज लोगों में बहुत ज़्यादा गुस्सा है, चिढ़ है। पाकिस्तानी लोगों को यहाँ पे काम नहीं करना चाहिए, ऐसी भावना है उरी हमले के बाद, और इसी भावना की कदर करते हुए हम अपने आंदोलन पे वैसे ही अटल रहेंगे कि हम करण जौहर की पिक्चर ए दिल है मुश्किल और जो भी पिक्चर आगे जिसमें पाकिस्तानी कलाकार है उसको हम उस पिक्चर को हम रिलीज़ होने नहीं देंगे। हमारा आंदोलन कोई एक आर्टिस्ट को लेकर कि फवाद खान को लेकर नहीं था, वो यहाँ से देश छोड़ के चला गया है, मतलब आंदोलन बंद नहीं होता। यहाँ पे कोई भी पाकिस्तानी आके हमारे राज्य में काम नहीं कर सकता और यहाँ पे कोई भी प्रोड्यूसर अगर पाकिस्तानी आर्टिस्ट को लेकर काम शुरू करेगा तो उसकी शूटिंग बंद की जाएगी। दूसरा बहुत बड़ा मुद्दा है कि करण जौहर ने अपने स्टेटमेंट में कहा है कि पाकिस्तानी आर्टिस्ट को आप काम करने से रोक रहे हैं, मतलब आतंकवाद खत्म हो जाएगा क्या? यहाँ पे बॉलीवुड को या हिंदी फिल्म इंडस्ट्री को ये समझना चाहिए कि इंडस्ट्री क्या देश में नहीं है क्या, राज्य में नहीं है क्या, कि वो देश से बड़े नहीं हैं। यहाँ पे सबसे पहले देश आता है, उसके बाद आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स आता है। अगर देश रहेगा, देश की जनता सुरक्षित रहेगी तो हम बाकी सारी चीज़ों के बारे में बोल सकते हैं। इसलिए ये आंदोलन वैसे ही जारी रहेगा और यहाँ पे करण जौहर की पिक्चर ए दिल है मुश्किल रिलीज नहीं होने देंगे। करण जौहर ने बात किया, सलमान खान ने फोन किया, शाहरुख खान ने चर्चा की बात की, इसके बाद क्या मंच की भूमिका? आपको क्या लगता है अभी तक कोई फोन नहीं आए क्या? राज साहब से किसी ने बात नहीं की है, हमारे को कांटेक्ट करने की कोशिश की जा रही है। यहाँ पे हमने जो अपनी भूमिका सामने रखी है हम उसी भूमिका पे ठाम हैं। और मैं बात करता हूँ एक पाकिस्तानी कलाकार की, आपने कहा कि अभी विरोध, इससे पहले भी पाकिस्तानी कलाकार टूरिस्ट वीजा पे आते थे और कई फिल्मों में काम करे, सदियों से चला आ रहा है। उस वक्त काफी यही बात की, क्या वजह थी, इससे पहले क्यों नहीं? यहाँ पे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने पहले से ही इस मुद्दे पे इस मुद्दे को ले लिया हुआ है, विरोध किया हुआ है पाकिस्तानी कलाकारों का। लेकिन बीच में जैसे हमने बोला कि थोड़ा सा ऐसे विषय हो गया था कि दोनों मुल्कों में समझौता हो सकता है तो क्यों नहीं हो, लेकिन ये पिछले 10 साल में हम देख रहे हैं कि इसमें कोई सुधारना, परिस्थिति में सुधारना नहीं हुई है, परिस्थिति बिगड़ती ही जा रही है। इसीलिए इस बार हम अपनी भूमिका पे पूरी तरह से हैं कि हम पाकिस्तानी लोगों को यहाँ पे काम करने नहीं देंगे। कलाकारों को आप हमेशा रोकते रहिए, यहाँ पे जो डॉक्यूमेंटेशन का सब नहीं काम करने क्यों दिया गया? क्या इससे पहले उन्हें नहीं पता होता था कि कहाँ का शूटिंग चल रही है? इससे पहले सेट नहीं पता होता था इन चीजों को लेकर? अब मामला सामने आया, इस तरह की चीजें आपको अगर समझ आपको पता नहीं है तो इससे पहले क्यों नहीं रोका? पिछले यूरी हमले के बाद चित्रपट सेना जागी कि अब हमें रोकना चाहिए। चित्रपट सेना यूरिया हमले के बाद में नहीं जागी। हम पिछले 10 साल से पाकिस्तान कलाकारों के विरोध कर रहे हैं और हम पिछले 10 सालों से इस विषय को लेकर हैं। बिन रोए जो फिल्म थी पाकिस्तान की, तो यहाँ पे रिलीज कर रहे थे, प्रमोशन चालू था उनका, थिएटर्स बने हुए थे, वो फिल्म ने रिलीज करने दी नहीं। यह हमारा आंदोलन बहुत सालों से शुरू है और टूरिस्ट वीजा पे काम नहीं करना देना चाहिए, ये हमारी भूमिका पिछले 10 साल से है। इसके ऊपर हमने हर सरकारी इमिग्रेशन ऑफिस हो या मुख्यमंत्री हो या गृह मंत्री हो या पुलिस कमिश्नर हो, 3 पुलिस कमिश्नर हो, सबकी तरफ से, मनसे की तरफ से लेटर पत्र व्यवहार हुआ है कि टूरिस्ट वीजा पे काम करने नहीं देना चाहिए। और यहाँ पे जो पाकिस्तानी रूल्स एंड रेगुलेशंस है वो बिल्कुल अलग है पाकिस्तान के लोगों के लिए और आज भी उस कायदे का पालन होता नहीं है। इसलिए हमारी अब यही मांग रहेगी कि आप किसी को यहाँ पे अगर काम करने की परवानगी दे रहे हैं तो पहले उसके डॉक्यूमेंट सामने रखिए।
एक सवाल और है कि जो पाकिस्तानी कलाकार यहाँ पे आ चुके हैं, जिनको भारतीय नागरिकता मिल चुकी है, क्या उनको भी लेकर मंच की भूमिका? अगर एक पाकिस्तानी संगीतकार के खिलाफ हमने आंदोलन किया था, पर अगर हमारी सरकार ने उसको राष्ट्रीयत्व दे दिया है, एक बार उसके बाद राष्ट्र, हम उसके खिलाफ कैसे आंदोलन कर सकते हैं? ये सरकार को सोचना चाहिए था ना। इतनी इलेक्शंस की तैयारी होगी, मन से भी उसमें बिजी रहेगी। ऐसे वक्त अगर कोई प्रोड्यूसर लेके आते हैं पाकिस्तानी आर्टिस्ट को और वो काम करना शुरू कर जाते हैं, तो क्या करेंगे? इसमें और ये आंदोलन में और इलेक्शंस में कोई संबंध नहीं है। पहली बात, ये देश के लिए किया आंदोलन है। जो देश के खिलाफ बोल रहे हैं, जो देश के खिलाफ कार्रवाई कर रहे हैं, उनके खिलाफ किया हुआ आंदोलन है। आपने देखा होगा पिछले 5-6 दिनों में हमारी ओर से एक भी राजनीतिक पार्टी के ऊपर टिका हुई नहीं है कि उन्होंने क्यों नहीं किया, उन्होंने ये कहा, वो आपस में झगड़े, उनको झगड़ने दो, क्योंकि ये वक्त नहीं है आपस में झगड़ने का। ये कोई चीज़ें राजनीति के ऊपर सोचनी चाहिए। कुछ चीज़ें, कुछ इश्यूज, नेशनल इश्यूज, ये राजनीति के ऊपर और इलेक्शन के बियॉन्ड इलेक्शन जाके सोचनी चाहिए। हमेशा आप अगर इलेक्शंस और राजनीति की बात करोगे तो ऐसा होता नहीं। इसमें हमें राजनीति इलेक्शंस में बिजी रहेंगे, मतलब हमारा इधर से इस मुद्दे पर लक्ष्य नहीं रहेगा, ये आप मत समझे। Which is the movie that Pakistan has entertained and has allowed to be released? Pakistan has never allowed any movies to be released. Hindi movies are banned anyway in Pakistan. It is illegal to see Hindi movies in Pakistan, and then their economy runs on this black money. So let's not talk about this. हम हमेशा बोलते हैं कि पाकिस्तान में पाकिस्तानी ने हिंदुस्तान की ये फिल्म रोकी है। हिंदुस्तान हम पाकिस्तानी फिल्मों को यहाँ पे आने नहीं देते, हम पाकिस्तानी कलाकारों को यहाँ पे ये नहीं करते। ये जो करण जौहर जैसे चंद प्रोड्यूसर्स हैं, वो कभी ये बात को कभी क्यों नहीं बोलते कि आज जो हिंदी फिल्मों की पायरेसी होती है वो पाकिस्तान में होती है? इसके ऊपर एक प्रोड्यूसर नहीं बोलता है। और जब भी हम बोलते हैं, हम इसको विरुद्ध आंदोलन करते हैं, धमकियां हमें आती है। आज ये जो पूरा नेक्सस ये गैंग है, उनसे धमकियां हमको आती है। हम इनके लिए बोलते हैं ना, ये करण जौहर की कोई फिल्म की अगर पायरेसी होती है, पाकिस्तान से होती है, उसके खिलाफ हम आंदोलन करते हैं। करण जौहर कभी कुछ नहीं बोलता, वो चलता है। पाकिस्तान पायरेसी करेगी, यहाँ पे भेजेगी, वो चलता है, और उसके खिलाफ हम बोलेंगे तभी करण जौहर जैसे आपके प्रोड्यूसर कोई क्यों नहीं सामने आता? फिर हमें ये जानना चाहेंगे, शालिनी जी ये जानना चाहेंगे कि आपके अल्टीमेटम के बाद देश में ऐसे कितने आर्टिस्ट थे पाकिस्तानी वो देश छोड़ के चले गए? आपके पास ऐसी कोई सूची है? और अगर फिर से वो काम करते हुए मुंबई या बॉलीवुड में पाया जाते हैं तो आप क्या? पाकिस्तानी आर्टिस्ट, हमारा 48 घंटे का अल्टीमेटम देने के बाद एक भी पाकिस्तानी आर्टिस्ट मुंबई में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में नहीं है। रहा आपका दूसरा सवाल, अगर इसके बाद कोई भी ये हमारी आंदोलन खत्म नहीं हुआ, हमारी चेतावनी अभी भी है, कोई भी पाकिस्तानी आर्टिस्ट यहाँ पे वापस आता है या कोई भी यहाँ का प्रोड्यूसर्स इन पाकिस्तानी कलाकारों को यहाँ पे अपने फिल्मों में, शोज में किसी भी प्रकार से उनको कास्ट करता है, तो हम हमारी स्टाइल से आंदोलन करेंगे, हम उनको पीटेंगे। अगर किसी को ये गुंडागिरी लगती तो इसको गुंडागिरी समझे। So what you are saying is, in a nutshell, if Karan Johar wants to release, he should remove Fawad Khan. If Rais should be released, he should remove Mahida from the film. Fawad Khan is anyway in a special appearance. He can easily remove Fawad Khan. Okay. And where Rais is concerned, it's not completely done. It's his call what he wants to do about it. But what if he doesn't? अगर नहीं करते हैं फिर आपका तो? So then he is not going to see the release of the film. We are very clear about that. अपने घर पे देखे वो फिल्म। काल परवा रेड चिलीज एंटरटेनमेंटला आम्ही पत्रक पाठवलेलं आहे। त्यांची अजिबात तयारी नव्हती पत्रक घेण्याची, पण त्यांना पत्रक दिलेलं आहे आणि आमची भूमिका त्यांच्या समोर आहे की आम्ही त्यांचं फिल्म रिलीज होऊ देणार नाही। देखील पत्र पाठवले आणि धर्माला देखील पत्र पाठवले। हे बघा, ही त्यांची धर्माची रिसीव्ह कॉपी। आम्ही त्यांना देखील पत्र पाठवलं की तुमचे फिल्म, आणि ह्या संदर्भात आम्हाला कोणाशी बोलायची इच्छा नाही, आम्हाला इच्छा वाटत पण देखील नाही की, आणि आम्हाला गेले 3 दिवसात खूप लोकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, करतायत, पण आम्ही पाकिस्तानी कलाकार विरोधी आमचं आंदोलन त्याच तीव्रतेने आम्ही तडीस नेलेलं आहे आणि याच्यापुढे देखील ते कायम ठेवू। आज मला असं वाटतंय की इथे थोडंसं आपल्याला ह्याचा विचार केला पाहिजे की लोकांची काय भावना आहे।
मला असं वाटतंय की अमेयला पण आणि मला संपूर्ण भारतातून फोन येत आहेत. काश्मीरवरनं एक आईनी फोन केला आणि सांगितलं की माझा मुलगा अशाच हल्ल्यामध्ये गेलाय, ह्या पाकिस्तानींना सोडू नका. अशी भावना जेव्हा एक आई व्यक्त करते ना, ह्या भावनेनंतर आपण अशी गोष्टी बोलू शकत नाही. आम्ही अजिबात कुठलंही चित्रपट ज्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांना तो रिलीज होऊन देणार नाही. आणि आता जसं शालिनीताई म्हणाला की देशभरातनं आम्हाला फोन येत आहेत, पण तुम्ही बघा असाल की सोशल मीडियावर राजसाहेबांच्या ह्या भूमिकेला, ह्या पाकिस्तानी विरोधी भूमिकेला जगभरातनं साहेबांना पाठिंबा मिळतोय, समर्थन मिळतंय. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या जगातल्या सर्व लोकांचे आभार मानतो, धन्यवाद देतो की तुम्ही या पाकिस्तानी विरोधी भूमिकेमध्ये, या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि सोशल मीडिया तुम्ही रान उठवलं. मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांचे देखील धन्यवाद. थँक्यू.